नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हीही तेच ड्रेस घालून कंटाळले असाल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये साडीपासून काही नवीन ड्रेस शिवण्याच्या आयडियाज पाहणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकीच्या कपाटात खूप अशा साड्या असतात. 3-4 वेळा नेसल्या की त्या साड्या परत नेसायला नको वाटतात, किंवा त्या साडीला एखादा डाग लागला असेल किंवा ती साडी खूप हेवी असेल तर अशा बऱ्याचशा साड्या आपण ठेवून देतो आणि वर्षानुवर्षे त्या कपाटामध्ये पडून राहतात. मग त्यामध्ये एखादी बनारसी असेल, पैठणी असेल, कांजीवरम असेल किंवा अगदी सिल्क साडी असेल तर आपण वेगवेगळ्या डिझाईनचे फॅन्सी ड्रेस शिवून त्याला एक नवीन लुक देऊ शकतो. हे ड्रेस अगदी लग्नापासून ते सणापर्यंत सर्वांसाठी एक उत्तम पर्याय आहे. जुन्या कपड्यांपासून तुम्ही विविध फॅशनचे आणि स्टाईलचे कपडे परिधान करू शकता. कुर्ता आणि दुपट्ट्यातही हे साडीचे फॅब्रिक खूप छान दिसते. जर तुम्हाला लॉंग ड्रेस शिवायचं असेल तर तुम्ही असा लॉंग ड्रेस शिवू शकता. साडीच्या बॉर्डरचा उपयोग आपल्याला नेकमध्ये, स्लीव्जमध्ये आणि खालच्या बाजूने केला की खूप छान असा ड्रेस सुंदर तयार होतो. जर साडीचा पदर छान असेल तर त्यावर तुम्ही असं जॅकेटसुद्धा शिवून घेऊ शकता. जर तुमच्याकडे अगदी सिफॉन किंवा जॉर्जेटची साडी असेल तर डेली वेअरसाठी तुम्ही असे लॉंग फ्रॉक नक्कीच बनवून घेऊ शकता. हे ड्रेस हळदी, लग्न, समारंभ अशा विविध कार्यक्रमामध्ये खूप छान दिसतात. आणि सध्या तर साडीचे रेडीमेड ड्रेसही मार्केटमध्ये मिळत आहेत. जर तुमच्याही कपाडामध्ये अशी एखादी साडी असेल तर तुम्ही असा एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता. या ड्रेसमध्ये ट्रेडिशनल, पार्टीवेअर आणि फॅन्सी असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला शिवून घेता येतील. अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्स दाखवलेले आहेत. पैठणी साडी असेल तर असा एखादा पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता. सध्या तर सणांमध्ये अशा काठापदराच्या साडीचे ड्रेस घालण्याचीही फॅशन आहे. ह्यामध्ये कुर्ती किंवा दुपट्टा शिवून घेऊ शकता, किंवा कुर्ती, पॅन्ट, दुपट्टा असा देखील सेट तुम्ही शिवून घेऊ शकता. अगदी काठापदराच्या साडीचेच नाही तर तुमच्याकडे एखादी इरकल साडी असेल किंवा खणाची साडी असेल तर त्याचे सुद्धा असे ड्रेस बनवून घेतला तर खूप छान दिसतात. लॉंग ड्रेस आणि त्यावरती असे लॉंग जॅकेटसुद्धा खूप छान दिसतात. किंवा नेकच्या डिझाईन्समध्ये तुम्ही असा एखादा पॅटर्न ट्राय करा. जर तुमच्याकडे पीच कलरची साडी असेल तर तुम्ही असा लॉंग ड्रेस शिवला तर खूप छान दिसेल. नेकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स बनवून घेऊ शकता. असं लग्नामध्ये किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी काठापदराच्या साडीचा तुम्ही फॅन्सी ड्रेस शिवून घ्या, खूप सुंदर दिसेल. सध्या खास प्रसंगी असे काठापदराचे पारंपरिक ड्रेस घालण्याची खूप फॅशन आहे. साडीचा लॉंग ड्रेस शिवून त्याला बॉर्डरच्या कलरची नेट लावला तरी खूप सुंदर ड्रेस होईल. तुमच्या मुलीसाठी असा एखादा फॅन्सी ड्रेस शिवला तर तुम्हाला पार्टी, फंक्शनमध्ये सुद्धा घालता येतील. स्लीवलेसमध्ये तुम्ही अशा क्रिएटिव्ह पद्धतीने ड्रेस शिवून घेतला तर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळेल. क्रॉप टॉप, प्लाझो आणि लॉंग जॅकेटही शिवून घेऊ शकता. जर तुमच्याकडे ड्युअल कलरची साडी असेल तर तुम्ही असा एखादा ड्रेस शिवून घ्या, खूप छान दिसेल. लग्नामध्ये घालण्यासाठी त्याच्यासोबत त्याच रंगाची पोटली बॅगही शिवून घेऊ शकता. जर तुम्हाला लग्नात किंवा कार्यक्रमात काही पारंपरिक परिधान करायचे असेल तर तुम्ही शरारा सूटही शिवून घेऊ शकता. सॉफ्ट सिल्क किंवा चंदेरी साडीचे तुम्ही असे ड्रेस शिवून घेऊ शकता. हे ड्रेस इतके महागडे आणि रिच दिसतात की दिसायलाही खूपच स्टायलिश दिसतात. जर तुमच्याकडे पैठणी साडी असेल तर तिचा लॉंग ड्रेस किंवा शॉर्ट कुर्त्याने धोती शिवून घ्या, खूप छान दिसेल आणि युनिक दिसेल. आपल्या प्रत्येकीच्या कपाटामध्ये अशा खूप साड्या असतात आणि त्या साड्या आपण नेसतही नाही. त्या साडींचा उपयोग करून तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस शिवून घेऊ शकता. जर तुमची साडी सिंपल असेल तर त्याच्या डेली वेअरसाठी तुम्ही सिंपल ड्रेस शिवून घ्या, आणि जर तुमची साडी थोडी महागडी आणि फॅन्सी असेल तर तुम्ही खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी असे छान छान ड्रेस शिवून घेऊ शकता. आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर आणि युनिक पॅटर्न दाखवलेले आहेत. काठापदराच्या साडीमध्ये आपल्याकडे अनेक सुंदर सुंदर डिझाईनच्या साड्या असतात. त्या साडींपासून असे वेगवेगळे स्टायलिश ड्रेस आपण शिवून घेऊ शकतो आणि एक नवीन लुक देऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा या ब्युटिफुल ड्रेसचे डिझाईन्स आवडली असतील तर तुम्हीही यातला एखादा पॅटर्न नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.